प्रांजली पोपट सांगे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. एकमेव स्वराज्य सम्राज्ञी, स्वराज्य सौदामिनी आणि औरंगाला संपवणारी आम्ही ताराराणी, युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीररावांच्या कन्या, छत्रपती राजाराम महाराजांच्या राणी सरकार, 5 लाखांचे सेनासागर आणि 5 पिढ्यांचा खजिना घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतली लेक. आमचा जन्म 14 एप्रिल 1675 सालचा. आम्हाला लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी या सगळ्यांचं प्रशिक्षण आमच्या आबासाहेबांकडून मिळालं. आमचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी छत्रपती राजाराम राजांसोबत झाला. 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचे निधन झाले. त्यानंतर औरंग्या खूप खुश झाला. त्याने साम, दाम, धर्म, भेद या सर्व नीतींचा वापर करत मराठा साम्राज्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. आता छत्रपती राजाराम महाराजांच्या हाती कारभार आला, पण त्यांचे निधन 1700 साली झाले. आता औरंगाला वाटले शिवा नहीं रहा, संभा को भी खत्म कर दिया, अब नहीं लहराएगा भगवा और नहीं बचेगा स्वराज्य. पण परिस्थिती मात्र उलट होती. आम्ही अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचं नेतृत्व करण्यास आम्ही पुढे आलो. जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य आबादित राहील आणि त्या औरंगाची कबर या दख्खनच्या मातीतच खोदली जाईल. तमाम मराठी मुलखातील देवारसला पहिला मुद्रा स्त्री शक्तीचा असतो आणि ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मुरदाड, मुस्तवाल, मुजर मुघलांना केवळ कृष्ण कोयनेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या समशेरीचे पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकतो आणि तो आम्ही केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सरदारांच्या साह्याने स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली तर आम्ही कमी नव्हतो. आम्ही मुघलांची गुजरात, मध्य प्रदेश या प्रदेशात धडक मारली. आम्ही युद्धाचं क्षेत्र विस्तारले. 7 वर्ष संघर्ष केला. स्वराज्याचा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. आम्ही विलक्षण धामधूम उडवली होती आमच्या सैन्याच्या नेतृत्वाने. आज इथे कुणीही तारा नाही, कुणीही आई साहेब नाही, कुणीही गिरजोजी बाबा, संताजी, धनाजी काका, पंत प्रतिनिधी नाही. आज प्रत्येकामध्ये भरून उरले ते फक्त आणि फक्त शंभू राजे. अमर हिंदुस्थानात अमर ठेवलेल्या मुघली सल्तनतीला याच मातीत गाडायचे होते. म्हणून आम्ही छत्रपती राजाराम महाराजांच्या समशारीची ढाल झालो. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये म्हणून स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो. वेळ काळ बनून आली होती.